नमस्कार मित्रांनो, ट्रेड ॲडवायझरच्या 5व्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डबल टॉप, डबल बॉटम, ट्रिपल टॉप आणि ट्रिपल बॉटम याविषयी माहिती घेतली. या व्हिडिओमध्ये रेक्टँगल, ट्रायंगल आणि पेनंट या 3 पॅटर्न विषयी आपण माहिती घेणार आहोत. रेक्टँगल पॅटर्न मध्ये जवळपास समान किमतीचे टॉप आणि बॉटम होतात. थोडक्यात स्टॉक प्राइस फ्लॅट ट्रेंड मध्ये जाते किंवा रेंज बाउंड होते. या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे टॉप आणि बॉटम यांना जोडणाऱ्या ट्रेंड लाईन जवळजवळ समांतर असतात. टॉपला जोडणाऱ्या लाईनला रेजिस्टन्स असे म्हणतात आणि बॉटमला जोडणाऱ्या लाईनला सपोर्ट असे म्हणतात. या पॅटर्नचा कालावधी जेवढा अधिक तेवढी या पॅटर्नची परिणामकारकता अधिक असते, म्हणजे त्याचे परिणाम अचूकपणे येतात आणि प्राइस मध्ये जो फरक पडतो तो देखील खूप असतो. रेक्टँगलचे विविध प्रकार पडतात. या स्लाइड मध्ये हॉरिझॉन्टल रेक्टँगल, डिसेंडिंग रेक्टँगल आणि असेंडिंग रेक्टँगल दाखवलेले आहेत. रेक्टँगल झाल्यानंतर स्टॉकची प्राइस वर किंवा खाली कोणत्याही बाजूला जाऊ शकते. रेजिस्टन्स लाईन तोडून वर गेल्यास खरेदी करावी आणि सपोर्ट तोडून प्राइस खाली गेल्यास स्टॉकची विक्री करावी. हा पॅटर्न कोणत्या दिशेने ब्रेकआउट होईल याचा अंदाज टॉप आणि बॉटमला होणाऱ्या व्हॉल्यूमवरून करता येतो. टॉप होताना जे व्हॉल्यूम होतात ते बॉटम पेक्षा अधिक असल्यास स्टॉक अपसाइडला ब्रेक होण्याची शक्यता वाढते आणि बॉटमचे व्हॉल्यूम जर जास्त असले तर स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये जाण्याची शक्यता अधिक असते. या स्लाइडवर एशियन पेंटच्या चार्ट मध्ये झालेला रेक्टँगल किंवा फ्लॅग दाखवलेला आहे. यामध्ये रेजिस्टन्स लाईन तुटलेली आहे आणि त्यानंतर स्टॉकची किंमत खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. आणखीन 2 महत्वाचे पॅटर्न आहेत, ते म्हणजे ट्रायंगल आणि पेनंट. ह्या पॅटर्नचे परिणाम देखील अतिशय चांगले असतात. या पॅटर्न मध्ये स्टॉक प्राइस रेंज मध्ये जाते आणि तो रेंज हळूहळू कमी होऊ लागतो. ट्रायंगल मध्ये रेंज कमी होण्यासाठी अधिक दिवस लागतात आणि पेनंट मध्ये रेंज कमी होण्यासाठी कमी दिवस लागतात. या स्लाइड मध्ये ट्रायंगल पॅटर्न मुळे ट्रेंड बदललेला आपणास दिसतो. डाऊन ट्रेंड नंतर ट्रायंगल फॉर्मेशन आणि ट्रायंगल फॉर्मेशन हे ब्रेकआउट वरच्या दिशेने झालेलं आहे आणि स्टॉकची प्राइस वाढलेली. तर या स्लाइड मध्ये ट्रायंगल हे कंटिन्युएशन पॅटर्न म्हणून ऍक्ट झालेले आपल्याला दिसतात. ब्रेकआउट नंतर खरेदी किंवा विक्रीचे संकेत मिळतात. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मूव्हिंग ॲव्हरेज विषयी तपशीलवार माहिती घेऊ. तोपर्यंत तुम्ही हे व्हिडिओ पाहत राहा आणि ट्रेड ॲडवायझर्स या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.